हॅलो, हाय, जय भीम सर्वांना. माझा व्हिडिओ यायला थोडा लेट झालेला आहे, कारण की बरेचशी कामं पण होती, तर एडिटिंग होत नव्हती व्यवस्थित आणि मला वेळसुद्धा भेटत नव्हता, कारण माझ्याकडे 2-2 मुली आहेत माझ्या. तर मग त्याचं क्लासेसला नेणं, आणणं, सगळं करणं त्या गोष्टी आणि परत जॉबला जाणं तर माझ्याकडे पॉसिबल होत नव्हतं. तर मी थोडासा वेळ काढून ते एडिटिंग केलेलं आहे. जे आपण बालसंस्कार धम्मवर्ग जे घेतात संडेला, त्याबद्दल बोलते आहे मी. आपल्या लिंबोनी विहारामध्ये तर खूप छान प्रकारे ते चालू आहे आणि माझ्या मुलांना तर खूप आवडतं आहे. तुमच्या मुलांनाही तुम्ही पाठवा. चला, मी तुम्हाला दाखवते या संडेला त्यांनी किती मस्त शिकवलं आहे आणि त्यांनी पण व्यवस्थित उत्तरं वगैरे पण दिलेली आहे. तर चला आपण जाऊन बघूया. तुला मात्र आपलं स्वार्थ घ्या हातामध्ये. त्याला 2 काढली पाहिजे, 2 पैसे. तुला आपल्या देणार बेटा. स्वागताने इथे येऊन भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर फुलं ठेवून. ओके. आणखी कोण? चला लाईनीमध्ये या, तुम्ही उभे राहा. हे बाळांनो, यांना एक एक फूल हातात द्यायचं. बघा, तिथून आपली दीदी आहे ना, त्यांच्याजवळ फूल घ्यायचं. 2 फूल घ्यायचे. बुद्ध भगवान बाबासाहेब सर्वांनी एक अगरबत्ती घ्या. ज्यांना फुलं मिळालेली त्यांनी अगरबत्ती घ्या. एक एकच घ्या. सगळ्यात मस्त समूहाच्या आपण विहारात आल्यानंतर आपण आपल्या परिसरामध्ये जिथे राहतो तिथे किंवा आपलं जे गाव असेल, आपण कधी गावीला असतं, तर विहारात गेल्यानंतर आपली पहिली आवड कसली असली पाहिजे तर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती किंवा बाबासाहेबांची मूर्ती आहे ती जागा, जे पूजेचं स्थान स्वच्छ आहे का, पहिले आपण ते जाऊन बघितलं पाहिजे. त्यानंतर जर ते स्वच्छ नसेल तर आपण ते साफसफाई केली पाहिजे. नंतर विहारात गेल्यानंतर आपण जर वंदनाला जात आहोत तर फूल, अगरबत्ती, मेणबत्ती हे जे साहित्य आहे ते विहारात आहे का याची आपण बघितलं पाहिजे. विहारात असेल तर वेल अँड गुड, नसेल विहारात तुमच्या तर आपण ते आपल्या पॅरेंट्सला सांगायची तयारी करायला किंवा त्यांच्याकडनं आपण त्या वस्तू एक आणि विहारात नाही. जेव्हा आपल्याला संधी भेटेल तेव्हा विहारात गेल्यानंतर ह्या आवश्यक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गुडघ्यावर बसून त्यांच्या प्रांतात पाणी आपल्याला झालं कमी आहे आणि गर्दी जास्त होती, त्यामुळे आपण काय केलं, पहिले आपण फुलं अगरबत्ती. आता आपण सामूहिकरित्या एकत्र आपण एकत्र एका टीमद्वारे आपण पंचप्रणाम करू. ओके. तर मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना आठवलं पंचप्रणाम कसा होतो. आपण त्या पोझिशनला बसा, सगळ्यांनी गुडघ्यावर बसायचे. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण बुद्धांना पुष्प, फुलं, अगरबत्ती, मेणबत्ती किंवा कुठलीही वस्तू तिथे ठेवणार, ती ठेवल्यानंतर जागेवर बसण्या अगोदर आपण पंचप्रणाम करायचा. ओके. आता इथे आपलं स्कूल आहे त्यामुळे आपण एकत्र करतोय, पण तुम्ही जर इंडिव्हिज्युअल जर एकत्र किंवा एकत्र जर गेला तर विदाऊट पंचप्रणाम विहारातून बाहेर जायचं नसतं. ओके. ही गोष्ट नाही लक्षात ठेवा. ओके. पुढचा बसला सगळे हात जोडा व्यवस्थित, डोळे बंद आणि
बुद्धं नमामि बोलल्यानंतर सगळ्यांनी खाली वापरून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. बुद्धं नमामि. व्हेरी गुड. धम्मं नमामि. संघं नमामि. सर्वांनी माझ्या घरून व्यवस्थित बसा. एकच फक्त हां. आता लक्षात ठेवा, हा रविवार हा आपण मायनस करूया. पुढचा रविवार म्हणजे त्या पुढच्या रविवारी तुमची परीक्षा असते. फक्त त्रिसर्ग पंचशील लिहायचं आणि बाजूचा अर्थ सांगायचा. तर त्यामुळे तुम्हाला त्रिसर्ग पंचशील पाठ करणं आवश्यक आहे. ओके. तर तुमच्यावर किती 14 दिवस आहे. किती दिवस आहे? 14 दिवसात तुम्हाला पंचशील पाठ पानाची पाता वेदमध्ये पुढे मराठीत लिहायचं. मी प्राणी हत्या करणार. तर तुम्हाला न बघता पंचशील हे 14 दिवस खूप आहे, परंतु 2 दिवसात करून टाका. ओके. तर घरी गेल्यावर तुम्हाला हा अर्थ उपयोग असतो. यानंतर मी सगळ्या स्कूलच्या संबंधित टीचर दीपा टीचरांना विनंती करतो, आपण मुलांकडनं त्रिसर्ग पंचशील बोलवले. डोळे बंद. मी बोलेन, माझ्या मागोमाग बोलायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि साधु साधु. साधु. त्रिरत्नाला शरण आणि पंचशील म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेली 5 शील. आता कोणाकोणाला माहिती आहे, आपण दोन रविवार आपण पंचशीलाचे अर्थ सांगते, त्रिशरणचे अर्थ सांगते. कोणाकोणाला माहिती आहे का? एक जण आहे. अजून कोणाला माहिती आहे? 2. अच्छा. आता त्रिशरण म्हणजे त्रिरत्न. भगवान बुद्धांनी आपल्याला 3 शरण दिलेले आहेत. बुद्ध धम्म संघ. आपण त्रिरत्नाला वंदन करतो. बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे आपण बुद्धांना शरण जातो. आणि नेहमी बोलताना शरणं बोलायचं, शरणं नाही. पाली भाषेत शरणं बोलतात. ओके. हां. बुद्धांना शरण जातो आपण पहिल्यांदा. दुसऱ्यांदा धम्मं शरणं गच्छामी बोलतो. तिसऱ्यांदा बोलतो संघं शरणं गच्छामी. हे 3 रत्न आहेत. त्रिरत्नामध्ये प्रथम पहिल्यांदा बुद्धं शरणं गच्छामी बोलतो, त्यानंतर द्वितीयंपी म्हणजे दुसऱ्यांदा मी परत त्रिरत्नांना शरण जातो. नंतर तृतीयंपी म्हणजे मी तिसऱ्यांदा बुद्ध धम्म संघाला शरण जातो. पंचशील मध्ये पहिलं शील कोणतं आहे? कोण सांगेल? गुड गर्ल. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे काय? मी प्राणी हिंसा करणार नाही, कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचवणार नाही. नेक्स्ट संडेला पाठ करून यायचं. आपण परीक्षा घेणार आहे ना सरांनी सांगितल्याप्रमाणे. दुसरा शील कोणता आहे? कोणाला येत आहे? आपण काय बोलतो पानातिपाता वेरमणी नंतर? काय बोलतो? व्हेरी गुड. पण ते पहिल्या लाईन मधलंच आहे की नाही? आपण दुसरा शील बोलतोय आता. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. यानंतर काय बोलतो आपण? तुझं झालं ना आता सेकंड. गुड बॉय. आदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे काय? मी चोरी करणार नाही, कोणीही आपल्याला वस्तू दिलेली घेणार नाही. आपल्याला ती वस्तू दिलेली नाही, जर समजा पडलेली असेल तर ती वस्तू आपण घ्यायची का? कारण आपल्याला ती कोणी दिलेली नाहीये.
आणि लक्षात ठेवायचं दुसरं सी कोणतं आहे आदिनदाना वेरमणी सिक्खापदम समादयामी म्हणजे मी चोरी करणार नाही. तिसरं सी कोण सांगेल? हा सांग. व्हेरी गुड. पण हे चौथं शील आहे. तिसरं शील कोणतं आहे? कोण सांगेल? ते चौथं शील आहे. गुड गर्ल. तिने सांगितलं कामे सुमित्रेचारा वेरमणी सिक्खापदम समादयामी म्हणजे आपलं तिसरं शील आहे. म्हणजे मी व्यभिचार करणार नाही, कोणताही वाईट वर्तन करणार नाही. ओके. आता चौथं शील कोण सांगेल? आपल्याला दोघांनी आधीच चौथं शील सांगितलेलं आहे. सांग तू सांग. गुड बॉय. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादयामी म्हणजे काय? मी खोटं बोलणार नाही, चाडी चुगली करणार नाही, कोणतीही वाईट बोलणार नाही. आता पाचवं शील कोण सांगेल? तुझं झालं. दुसरं कोण आहे का? पाचवं शील कोण आहे का? पाचवं शील कोणाला माहिती आहे? पाचवं शील बोल. ओके. ते आपलं शील झालंय. तुला येत आहे लास्ट शील. गुड बॉय. गुड बॉय. सुरा मेरय मज्ज पमाद खाना वेरमणी सिक्खापदम समादयामी म्हणजे काय? मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि नशा करणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहणार. सर सांगतील आपल्याला. त्यानंतर आपण सगळ्या मुलांनी हात जोडायचे आहेत. आपण पोधांचे पवित्र कर्तव्य चिंतन. बाबासाहेबांमुळे आज आपल्याला चांगले दिवस आहे. बाबासाहेबांमुळे आपण शिकतो, चांगले कपडे करतो, चांगले त्यांना होतो म्हणून आपण नेहमी त्यांना थँक्स म्हटलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सगळ्यांनी हात जोडायचे. मी बोलेल म्हणजे सगळ्यांनी बोलायचं. डोळे बंद करायचे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पवित्र स्मृतीस मी वंदन करतो. आपल्या कृपेने आमच्यावर चांगले संस्कार होत आहे. शिक्षण प्रशासकीय आणि माणुसकीचे हक्क मिळत आहे. इतकेच नव्हे तर महाकारुणी भगवान बुद्धांचा सद्धम्म लाभला आहे. जो सुरुवातीला सुखकारक मध्यम सुखकारक आणि शेवटीही सुखकारक आहे. अशा सतधम्माचे जन्मभर अनुसरण करून आपण दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करणे, लोभ द्वेष मोहादी विकारांपासून अलिप्त राहून आपले कधीही न फेडता येणारे ऋण आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून स्वहिताबरोबरच बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्य करीत जीवन चालविण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडणे याकरिता आम्ही प्रतिज्ञाबद्ध आणि प्रयत्नशील आहे. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. सर दुसरं सत्र सुरू होण्या अगोदर सगळ्यांनी चॉकलेट खायचं आणि नंतर बुद्धी जोपर्यंत ब्रेक येणार आताच खायचं पटकन. फक्त सोबत तिखट ठेवा. सुंदर प्रकारे एक बाबासाहेबांचं चारोळी या ठिकाणी सादर करतील. सगळ्यांनी ते ऐकायचे आहे आणि तुम्हाला देखील येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या कला कौशल्य या ठिकाणी दाखवायचं आहे. मी आमचे धर्मबंधू आदरणीय आपले टीचर सुवर्णगुरुजी यांना विनंती करतो त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी विमाईची चारोळी आपल्या सगळ्या मुलांसमोर सादर करायची. आदर्श वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन झाला नसता तर आपल्या
पिढ्यापिढ्यांचा उद्धार आजपर्यंत झाला नसता. म्हणून विठ्ठल मोहन यांनी जे गायलेलं आहे, जी चालवली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातली आहे. तुम्ही कदाचित आधी ऐकली असेल किंवा नसेल, तर तुम्ही लहान मुलं आहे त्यावेळेस तुम्ही युट्यूबवरती तुम्हाला ही निश्चित ऐकायला मिळेल. परंतु त्या चालवणीतून आपल्या पिढ्यापिढ्यांचा कसा उद्धार झाला हा सुद्धा तिथे त्यामध्ये मांडलेला आहे. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुणाचा भारी जागा केला जग जेठीला झाला उजेड हा थोर आणि त्याला तो आभाळ उघडा डाल बळ घुंगराची बाजे काठीला जनमला भीम बाळ जनमला भीम बाळ भीमाईच्या पोटीला भीमाईच्या पोटीला. धन्यवाद. मी आदरणीय गुरुजी यांना विनंती करतो की पुढील भाग आपण विश्ववंदनीय तथागत समृद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता निर्वाह पंचांग प्रणाम. ही जी संजय धर्म स्कूलची संकल्पना आहे, तर त्या सर्व टीमचं मी विनम्रपणे मनापासून परत एकदा अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने मुलं आणि पालक उपस्थित आहेत, ही तुमच्या आमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी. आम्हाला धम्म आवडतो आणि धम्मामध्ये प्रवेश करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ही फार मोठी संकल्पना इथे म्हणजे समोर येते. तर आता जो उपक्रम असतो, आम्ही 10 वर्षापासून तो उपक्रम स्वामी विपश्यना सेवा संस्थेच्या माध्यमातून घेत असतो. आणि त्यांची सर्व टीम आमच्याकडे आली होती आणि त्यांनी सांगितलं की एक संडे तुम्ही हा उपक्रम मुलांसाठी आणि पालकांसाठी राबवा. आणि असं ठरलं का प्रत्येक पहिल्या रविवारी हा जो मित्रक्रम आहे, मित्रक्रम ही संकल्पना ही 3 टप्प्यात आहे. संस्कार, मनाची एकाग्रता आणि मैत्री भावना, ह्या 3 टप्प्यात हा मित्रक्रम आहे. तर आपण तो टप्पा शिकताना पहिला टप्पा जो आहे तो संस्कार आहे. तो संस्कारचा जो टप्पा आहे बुद्ध धम्म संघ, ह्या 3 गुण आपण काय केलंय, शरण गेलंय आणि त्यांनी याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आपण संजय धर्म स्कूलमध्ये आमच्या मुलांना येते. त्यामुळे मी परत डोंबिवली पृथ्वीविहार समितीचे उपासिका त्याची टीम, सर्व मुलं आणि पालकांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. तर तुम्ही प्रथम काय इथं तर मित्रप्रम हा 3 टप्प्यात आहे. तर पहिले संस्कार जो पहिला टप्पा आहे तो पहिला आपण पार पाडला. तो संस्कार म्हणजे काय, हा एक संस्कार आहे. त्या संस्काराबरोबर आपण काय शिकतो, तर प्रत्येक मुलांनी प्रथम संस्कार आपल्या घरात आपल्या आई वडिलांचं वर्तन केलं. हा प्रथम संस्कार आहे. आम्हाला संस्कार पाहिजे तर आपण आपल्या आई वडिलांचं प्रथम वंदन केलं पाहिजे. आपल्या गरजा कोण पूर्ण करतात, आपल्या गरजा एक हात वरती करायचा, आपल्या गरजा कोण पूर्ण करतो, आई बाबा. व्हेरी गुड, शाबास. हा, आपल्या गरजा कोण पूर्ण करतात, आई बाबा. मग आपण आई बाबांचं वंदन केलं पाहिजे का नाही, केलं पाहिजे. मग जेव्हा आम्ही बुद्ध धम्म संघाला शरण जातो सगळे भेटेल तर आपण काय करतो, आपल्या आई वडिलांना वंदन केलं पाहिजे. कारण आपल्या सगळे गरजा, आपले खाऊ असतील, आपले कपडे असतील, आपले बड्डे असतील, सगळ्या चांगल्या गोष्टी कोणामुळे मिळतात, आई बाबांमुळे. मग आपले संस्कार काय होतं, आपण जो व्यक्ती आपल्या आई वडिलांना वंदन करतो तो वंदनीय आहे. आपण आई वडिलांचं वंदन करतो म्हणजे काय, आपण स्वतः वंदनीय होतो. मग आपण काय केलं पाहिजे, जे व्यक्ती मुलं वंदन करत असतील, लहान मुलं नाही वाटता त्याचा काही तुम्ही ते बसणारे मोठी सुद्धा आहात, तर मुलांनी आई वडिलांचं वंदन केलं पाहिजे. मी सुद्धा माझ्या आई वडिलांचं वंदन केलं पाहिजे. तर माझी आई असतील, माझे वडील असतील, माझे जर मोठे ज्येष्ठ असतील तर त्यांचं वंदन जी तुम्हाला मी शिकवते हे तुमच्यासाठी नाही, हे माझ्यासाठी सुद्धा आहे. कारण आपण वंदन आपल्या आई वडिलांचं वंदन किती वयस्कर झालं तर केलं पाहिजे. तर ज्याच्या गरजा आहेत त्या गरजा कोण पूर्ण करतं, आपल्या आई वडील करतात. कपडे असतील, चांगले खाऊ असतील, आपले चांगले बड्डे असतील, कोण साजरे करतात, आई वडील साजरे करतात. बरोबर. तर आपण आई वडील जबाबदारी पूर्ण केली
आई वडील अजून काय काय करतात सांगा बरं. आता आपण तुमच्या गरजा पूर्ण करता, अजून ते काय करतात, त्याची जबाबदारी काय असते तुम्ही सांगेल. हा, तुमच्यासाठी खेळणी आणतात, त्याची जबाबदारी काय, आई वडिलांची जबाबदारी काय तुम्हाला कळेल. व्हेरी गुड, काय करावं आपले आई वडील जबाबदारी म्हणजे ते घर चालवलं. जर दोघं आई वडील कामाला जात असतील किंवा एखादी महिला आपल्या घरात असेल आणि पुरुष जर घर चालवत असेल तर ते त्याची जबाबदारी करतात. तर तो पुरुष महिन्याभर काम करणार नाही, त्याचा पैसा येणार नाही, तेव्हा तुमच्याकडे जे काही हाऊस आहे, खेळणी आहे, हाऊस, तुमचं दप्तर आहे, पुस्तक आहे, हे सगळं कोण त्याच्यामुळे मिळतात. आणि महिला जर कामाला असेल तिथं पण कौतुक करून, पण जी महिला सकाळपासून उठते, आपला डबा बनवते, चांगलं भोजन बनवते, कपडे धुते, भांडी घासते, झाडू मारते, ही किती मोठा त्याग आहे. हा फार मोठा त्याग आहे आईवडिलांचा. जो व्यक्ती ह्या त्यागाला समजतो ना त्याच्या आयुष्यात कधीच कमी पडत नाही, कधीच कमी पडणार नाही. हा सर्वात मोठी संस्कार आहे. म्हणून आपल्या आईवडील आपल्या काय करतात, त्याची जबाबदारी पूर्ण करतात. आता मी तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारेन, मुलांची जबाबदारी काय. मुलांची जबाबदारी काय, त्यांचं ऐकणे. किती सुंदर आहे. सगळे डबल स्कूल म्हणजे मी राहून गेला पाहिजे का आणि त्या व्यक्ती टीमला मनापासून आभार मानतो. तर आपला आईवडील काय करतात, आईवडील ऐकणे. हा, पुढे व्हेरी गुड. आईवडिलांचं ऐकले, आईवडिलांचं ऐकलं आपण काय करतो, आपल्या आईवडील आपलं काय करतात, अभ्यास कर. आता तो अभ्यास करतो, व्हेरी गुड, चांगला. म्हणजे आपण आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अजून तुमची जबाबदारी काय, व्हेरी गुड, अभ्यास करून पुढे कलेक्टर डॉक्टर झाला पाहिजे. तू होणार मला वाटतं, बरोबर चालेल, ओके. अजून जबाबदारी काय म्हणायची, अरे आईवडिलांचं ऐकले. दुसरी गोष्ट काय अभ्यास करणे. काय काय जायला पाहिजे, व्हेरी गुड. तुला शाळेत जातो ना, अभ्यास करतो, व्हेरी गुड. अजून काय जबाबदारी, व्हेरी गुड. हा सर्वात मोठा आपण जायचं ना बदल. आईवडिलांचा काय केलं पाहिजे, आदर केला पाहिजे. तू मोठे बोलणं आवाज आहे, ओके. अजून काय केलं पाहिजे सांगा, सांगा. म्हणजे आपण नंतर काय जेव्हा तुम्ही बोला तर आपला बोल. अरे व्हेरी गुड, शाबास शाबास. आईवडिलांना कामामध्ये पण अजून कोण सांगेल, व्हेरी गुड. आपण छोट्या असताना पण काळजी घेऊ शकतो, मोठे झाल्यावर काळजी घ्यायची, छोटे असताना पण काळजी घेतो, काळजी घेतली पाहिजे. अजून कोण सांगेल, व्हेरी गुड. म्हणजे आपल्या आईवडील सगळं पूर्ण करायचे, व्हेरी गुड, शाबास. ओके, व्हेरी गुड. पण अजून मुलांची जबाबदारी आहे, आपण शाळेत जातो, आपल्या आईवडिलांबरोबर आपल्या गुरुजनांचा आदर केला पाहिजे. आपण पहिले काय शिकलो, आईवडील संस्कार, आईवडिलांचं वंदन केलं पाहिजे. आपण गुरुजनांचा सन्मान गौरव करता आला पाहिजे, बरोबर. आईवडील आपल्यासाठी जे काही कष्ट करतात आपण शाळेत केलं पाहिजे, आपली जबाबदारी आहे, शाळेत केलं पाहिजे. आपण अभ्यास केला पाहिजे, आपण संडे धम्म स्कूलला आलं पाहिजे, ही आपली जबाबदारी. आपण चांगले संस्कारी झालं पाहिजे, ही आपली जबाबदारी. आपण ज्या काही आईवडिलांच्या अपेक्षा आहेत त्यांच्याशी संवाद, त्यांना ज्या गोष्टी तुम्हाला समजत नसतील त्यांच्याकडनं संवाद साधता गेले पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आपण ह्या आपली जबाबदारी, वडिलांनी आपली जबाबदारी घेतली, आईने आपली जबाबदारी घेतली, तर मुलांनी पण तुमची जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्हाला खाऊ मिळतो, चांगले कपडे मिळतात, तुम्हाला केक मिळतो, चॉकलेट मिळतात, मिळाले चॉकलेट मिळतात, पण तुम्ही जर हे सगळं तुम्हाला मिळत असेल तर तुमची पण जबाबदारी आहे. सगळेजण करणार, आपली जबाबदारी पूर्ण करणार, नक्की अभ्यास करणार, शाळेत जाणार, आईवडिलांचा सन्मान करणार, गुरुजनांचा आदर सन्मान करणार, संजय धम्म स्कूलमध्ये येणार, आपण शील संस्कार सदाचाराचं पालन करणार आणि आपण मनाची एकाग्रता करणार, बरोबर. मन पण एकाग्र केलं पाहिजे ना, आणि पुढे काय केलं पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे, बरोबर ना. तर आता आपण काय करायचं आहे, 16 मिनिटाची आनापानची क्लिप आहे. काही मुलं फार छोटे छोटे आहेत, त्यांना नाही समजतं, त्यांनी तिथेच बसा, ओके. पण ज्यांना समजतं त्यांनी 16 मिनिटाच्या क्लिपमध्ये फक्त 8 ते 10 मिनिटं आनापान. किती मिनिटं आहे, 8 ते 10 मिनिटं आनापान. मी पण बुद्धी नाही, मी सर्वसामान्य तुमच्या उपास आहे, मी पण एक नव्हतं. फक्त मी बसलोय, मला काही थोडंसं ज्ञान आहे. प्रत्येक व्यक्तीकडे मोठं ज्ञान आहे, प्रत्येक व्यक्तीकडे चांगल्या गोष्टी आहेत, आणि 7 मिनिटं काय करतात आपण प्रत्यक्ष आनापान. आणि बुद्धीच्या शक्तीनं तसंच आनापान करतो, आपल्या मध्ये काहीच करायचं नाही. जर गुरुजी बोलले मानपाठ करा का, आपण काय केलं पाहिजे, मानपाठ करायला. गुरुजी बोलले
डोळे बंद करा तो डोळे बंद केले पाहिजे. पण हे काय हे जे विहार आहेत ना फक्त मुलांसाठी नाही बरं का, मोठ्यांसाठी पण आहे. म्हणजे आपण म्हणाल की मी मुलं करतील आणि मी करेन, मी पालक आहे मी करणार नाही, तर असं नका करू. प्रत्येकाने आपले ज्यांनी चष्मा घातले त्यांनी चष्मा काढून ठेवा. मुलांकडे लक्ष देऊ नका. मुलगा अनापान करतो आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आपण जर हालचाल केली ना तर मग आपलं मन पण असतं, मन हल्लं तर श्वास पण आपला समजणार. म्हणून शक्यतो हालचाल बिलकुल करायची. फक्त किती 8 ते 10 मिनिटं हालचाल केली म्हणजे काय आणि आपण इकडे तिकडे बघायचं पण नाही. जर एखादी व्यक्ती करत असेल आणि जर मला आवडत नाही तर मी दुसरा डिस्टर्ब पण नाही केला पाहिजे. फार चुकीची गोष्ट आहे. त्याच्यात तुला काय करतात, मी काय करते इकडे बघतो किंवा बाजूला बोलतो, तर त्याच्यामुळे काय होतं आपण अकुशल ही फार मोठी चुकीची गोष्ट करतो. जर मला नाही करता जाऊ दे, मी शांततेने बघतो, दुसरा डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. ती फार डोळे उघडायचे है ना. बरं ओके तू सांग. आपण बुद्धीने आपलं लक्ष कुठं राहायचं सांग. व्हेरी गुड शाबास. तू सांग. व्हेरी गुड. आपलं सर्व लक्ष कुठं पाहिजे, नाकाच्या दरवाजावर. ओके आता झालं. आपण नाकाच्या दरवाजावर काय बघतो, हा कोणती करायचं काय बघतो सांग. व्हेरी गुड शाबास शाबास. मोठ्याने बोलणं दुसरं नाव दे. आपण काय केलं, आपलं सर्व लक्ष कुठं नाकाच्या दरवाजावर आणि काय बघतो, श्वास येतोय आणि श्वास जातोय. हे प्रथम पाहिलं. नंतर बुद्धीने तुला पाहिजे स्वाभाविक श्वास. स्वाभाविक कोण सांगेल स्वाभाविक श्वास म्हणजे स्वाभाविक श्वास. व्हेरी गुड शाबास. अजून कोण सांगेल, तरी बरोबर सांगितलं, आता बरोबर सांगितलं. स्वाभाविक श्वास सांग. बरोबर तो श्वास येतोय श्वास जातो. बरोबर सांगितलं. अजून कोण सांगेल, थांबा मोठ्यांसाठी नाही काही छोट्यांमध्ये कोणी असतं कोण सांगते स्वाभाविक श्वास. बरं आता मोठ्यांमध्ये सांगा. तू सांगता स्वाभाविक श्वास. बरं सांगा तुम्ही आता. मध्यम गतीने आपण श्वास घेतो. नॅचरली जे येतोय श्वास आणि जातोय श्वास. स्वाभाविक श्वास म्हणजे बघा तुम्ही आता बसले, तुमचा श्वास चालू आहे पण आम्ही श्वास घेत नाही. आता श्वास चालू आहे, श्वास येतो पण आहे, श्वास जातो पण आपोआप येतोय. फक्त आनापासून काय करतो आपण जरा जागरूकपणे बघतो. आता तुम्ही बोलते तो श्वास चालू आहे. यांनी सकाळी लवकर उठून तुमच्या सगळ्यांसाठी वडापावचा आपण ठेवला होता. तर सकाळी लवकर उठून ताईंनी 50 ते 60 वडापाव वडा त्यांनी स्वतः सकाळी लवकर घरी बनवले. सगळे टाळ्या वाजवले निवडतायसाठी. आणि त्यांना आणि तुम्हाला इथे नाश्ते सोय करावं लागेल. या ताई डोंगरी पण आल्या पप्पांसोबत टाळ्या वाजवल्या. आणि मी तुम्हाला खरं तो प्रामाणिक सांगतो मित्रपंथला ज्ञानासोपारा विरारवर ठाण्यावर लाख लोक येतात. कारण का ज्याला आवड आहे तो कुठली नाही. त्यामुळे तुमचं पद एक आपल्याला या मुलींचा त्यांच्या भागात त्या नोकरीमध्ये आले त्याच्या मनापासून मला कसा वाटला हा व्हिडिओ तर तुम्ही नक्की सांगा. आणि जर तुम्ही इथे बदलापूरमध्ये असाल तर तुम्ही बघू शकता की त्याच्यावरती डोंबिवलीवरनं सुद्धा मुलं छोटी छोटी आलेली आहेत. तर त्यांचासुद्धा छोटंसं फूल देऊन सत्कार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा येऊ शकता. तुम्हाला ॲड्रेस तर माझ्या थंबनेलवरती तर असतोच. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मुलांना घेऊन. खूप छान प्रकारे इथे सगळं होत असतं, सगळं सांगितलं जातं. तर तुम्ही नक्की या आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एकमेकांबरोबर शेअर करा, जेणेकरून ज्याला यायचं असेल तो व्यक्ती इथपर्यंत पोचू शकेल. चला बाय.